तर बघा आपल्याला कप्स विथ प्रिन्सेस कट बनवायचा आहे. त्याच्यासाठी ह्या 34 चेस्ट साईजचा कप घेतलेले आहेत. आणि कप्स लावायचे असतील तर या पद्धतीने आपल्याला 4 पॅटर्न्स हवे आहेत. 2 कप्सला कवर करण्यासाठी आणि 2 या फॅब्रिक बरोबर अटॅच करण्यासाठी, कारण हे फॅब्रिकसुद्धा खूप पातळ आहे. ओके, तर जेव्हा या पद्धतीचं फॅब्रिक असेल त्यावेळेला आपल्याला 2-2 पॅटर्न्स काढावे लागतात आणि तेही फक्त फ्रंट साईडचे. तर हा आहे आपला मेन फॅब्रिक आणि याचे पण आपण 2-2 पार्ट घेतलेले आहेत. तर हे बघा, हे मेन पार्टचे पण 2 पॅटर्न आहेत. एक होणार आपला अस्तर बरोबर म्हणजे मेन फॅब्रिक बरोबर आणि एक आपण हे कप्स बरोबर अटॅच करणार आहोत, त्याच्यासाठी एक लागणार आहे. तर या पद्धतीने आपले हे 2 पॅटर्न्स तयार होणार आहेत. ओके, तर हे 2-2 प्रत्येकाचे मी काढून घेतलेले आहेत. आणि याच्यानंतर आता आपल्याला हे जोडायचं कसं, तर मेन फॅब्रिक बरोबर आपल्याला एक एक पार्ट याचा जोडून घ्यायचा आहे. तर हा आहे कटोरीचा पोर्शन. तर कटोरीसाठी काय करायचं आहे, यातले 2 पार्ट घ्यायचे. एक तर हे असे समोरासमोर ठेवायचे. त्यानंतर हा मेन फॅब्रिकचा पोर्शन उचलायचा, तोही आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. आणि सरळचा भाग वर या पद्धतीने पहिला तर आपण हे फॅब्रिक बघून घ्यायचं आणि मग याच्यावरती असं सेट करायचं. तर एक अस्तरचा भाग हा या पद्धतीने ठेवून सर्व बाजूंनी टीप देऊन घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं, कारण हे फॅब्रिक आहे हे खूप इकडे तिकडे सरकणारं आहे. त्याच्यामुळे टीप देताना या पद्धतीने कापड इकडे तिकडे खिसकू नये यासाठी अशा पिनअप लावायच्या. याला सगळीकडे टीप देऊन घ्यायची. तर सगळ्यात अगोदर याला टीप देऊन घेऊया. हा पोर्शन बाजूला ठेवते आणि तुम्हाला बॅक साईडमध्ये आपण कसं घेणार आहोत ते दाखवते. तर हा बॅक साईड आहे. बॅक साईडचा पोर्शन ओपन आहे. बघा, इथे गळा आहे. गळ्याला या बाजूला इकडे ओपन आणि इथे हुकायपट्टी लागणार आहे आपली. आणि याच्यासाठी जेवढा गळा आपण डीप घेतलेला आहे त्या प्रमाणातच या पट्ट्या काढून कॅनव्हास पेपरवरती देऊन या पद्धतीने पहिला सेट करून घेतलेला आहे. तर गळा आपला इथून लागणार आहे, त्यामुळे हा असा इथे लागेल आणि हा पण आपल्याला नंतर कव्हर करून घ्यायचा आहे. पहिला मेन फॅब्रिक बरोबर गळ्याचा हा पोर्शन आहे तो दोनही भाग जोडून घ्यायचे आहेत. ओके, तर सगळ्यात अगोदर तर हे 2 पार्ट समोरासमोर अंतरायचे. त्यानंतर आता यातला रॉंग पोर्शन आहे तो हा वरती आहे, बरोबर. हा आतला सरळचा भाग आहे. तर सरळचा भाग आपल्याला याच्या वरती आला पाहिजे. ओके, तर हा या पद्धतीने होईल आणि हा इकडचा असा येईल. तर इथे आपले हे दोनही सरळचे भाग वर आहेत. सरळचा भाग आणि आता याला या बाजूने असं धरायचं आणि इथे सगळीकडे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. तर बघा, या पद्धतीने पहिल्यांदा पिनअप करून घ्यायचं सगळ्या बाजूनी व्यवस्थित आणि या बाजूने सगळीकडून 5ची टीप देऊन आतलं जे बाहेरच्या बाजूचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहे. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे इथे या गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवल्या जाणार नाहीत, या तुम्ही करून घ्यायच्या. आणि नंतर हा गळा आपल्याला त्याच्याबरोबर अटॅच करायचा आहे. सरळच्या पोर्शनवरती गळा लावायचा आणि तो आतमध्ये पलटायचा. हे पण पुढच्या वेळी आपण दाखवूया. आणि हा जो एक पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवून समोरासमोर हा एक पार्ट असाच आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर हा जो पार्ट असणार आहे तो आपल्याला या पद्धतीने इथे तयार करून घ्यायचा. ओके, तर इकडच्या बाजूला आपल्याला लावून घ्यायचं आणि हा पोर्शन आत राहील. तर हा इथे लावून घ्यायचा, हा या पद्धतीने आणि हा इकडच्या बाजूला. तर इथे हा पोर्शन पण जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा, प्रिन्सेस कटचा. ओके, तर या पद्धतीनं आपण करून घेऊया आणि मग तुम्हाला मी पुन्हा दाखवते त्याच्या पुढे. तर बघा, हा आपला बॅक साईडचा पार्ट या पद्धतीने आपण अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती अस्तरचा जो हा लावलेला भाग आहे कॅनव्हास पट्टीचा तो ठेवून घेतला आणि इथे टीप देऊन अर्ध्या इंचाची टीप देऊन घेतली, आतमध्ये नॉचेस देऊन घेतले, कट करून घेतलं. इथे 0.25 एवढंच अंतर राहिलं पाहिजे एवढं ठेवलं, बाकीचा पोर्शन कट केला. आता आपल्याला हा आतमध्ये पलटायचा आहे, त्याच्यासाठी इथे आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे. आणि प्रेस टीप देत असताना आपल्याला कसं घ्यायचं आहे हे या पद्धतीनं असलं पाहिजे असं, आणि इथे आपल्याला प्रेस टीप द्यायची आहे. आणि हे जे
जास्तीचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे असलं पाहिजे आपल्याला प्रेस टिप देताना. क्लिअर? जसं आपण इथे करून घेतलेलं आहे. तर बघा इथे या पद्धतीने हे फॅब्रिक आतमध्ये आहे, इथे प्रेस टिप आपण देऊन घेतलेली आहे. तर या पद्धतीने ही टिप देऊन घेतल्यानंतर आणि वरून 3 वरती आपल्याला ही नॉट्स या दोन्हींच्या मध्ये इन्सर्ट करायची आहे. तर ती ही बघा फिनिशिंगने लावण्यासाठी कशी लावायची असते. तर या दोन्हींच्या मध्ये आपल्याला वरून 3 इंचांवर एक मार्क करायचा आणि इथे आपल्याला ही नॉट्स कॅनव्हास पेपर आणि या दोन्हींच्या मध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि मग टिप देऊन घ्यायचे की जेणेकरून जेव्हा हा पोर्शन या पद्धतीने पलटून आतल्या बाजूवरती जाईल त्यावेळेला नॉट्स पण आपली फिनिशिंगने लागणार आहे. क्लिअर? तर या पद्धतीने हे करून घेऊया. आणि इथे खालच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचा आहे आणि टक्स दिल्यानंतर हे या पद्धतीने कटवर्क आहे तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तर तो कसा लावायचा, तर आतल्या भागावरती लावायचा. इथे आता हा पोर्शन आपल्याला वरती यायला पाहिजे, बरोबर? तर हा आपण लावताना कसा लावायचा, या पद्धतीने याच्यावरती हा पोर्शन असा येईल. ओके, त्यानंतर हा याच्यावर ठेवायचा, इथे टीप देऊन घ्यायची आणि टीप दिल्यानंतर सरळचा भागच वर आहे आपला आणि हा भाग मग याच्यावरती येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचं आहे.